केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 2012 साली दुष्काळाची गडद होणारी छाया प्रखरतेने लक्षात आणून दिली। मराठवाड्यातल्या दुष्काळाची ही भीषणता शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आली। कुठे पैसे द्यायचे त्याचा अधिकार अर्थमंत्र्यांना नाही, तो राज्यपालांना आहे। राज्यपालांनी अनुशेष काढण्याच्यासाठी जी काळजी घ्यायची ती घेतलीच पाहिजे। मी असं कधी म्हणणार नाही की राज्यातल्या एखाद्या अविकसित भागाचा मागासलेपणा दूर करण्याच्यासाठी काही पावलं टाकत असतील तर त्याचा तुम्ही त्यापेक्षा काही वेगळा निर्णय घ्या। पण त्याबरोबर जिथं पाण्याच्यासाठी लोक तडफडत आहेत, गुरंढोरं तडफडत आहेत, त्या ठिकाणी एका राज्यामध्ये एका विभागात लोकांना प्यायलाही पाणी नाही, गुरांना प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही, ही स्थिती असेल तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे। आणि ते बघण्याच्यासाठी यापूर्वी अशी स्थिती निर्माण एक दोनदा झाली त्यावेळच्या राज्यपालांनी या दुष्काळी भागाचा दौरा केला, परिस्थिती बघितली आणि राज्य सरकारला काही रेकमेंडेशन करायची ती केली। दुष्काळाची दाहकता मान्य करणारे कृषी मंत्री महाराष्ट्रातल्या दुष्काळ निवारणाची धोरणं सुधारतील का? दुष्काळाशी लढता लढता महाराष्ट्र टँकरग्रस्त बनत चाललाय। दुष्काळग्रस्त हे बिरुद मराठवाड्याला आता नकोसं झालंय। चारा छावण्या या फक्त चारा छावण्या उरलेल्या नाहीत, तिथं माणसांच्याही छावण्या टाकायची वेळ आली आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला खरा, पण आता मराठवाड्याला या छावण्यांमधून मुक्ती हवी आहे।